शासनाने गरीब कुटुंबांना किमान 2 वेळेची अन्न मिळावे, कुणाचीही उपासमार होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. परंतु गाव पातळीपासून शहरापर्यंत कसा हरताळ फासला जात आहे याचे धक्कादायक उदाहरण नंदुरबार जिल्ह्यात समोर आले आहे. धडगाव तालुक्यातील मौजे आसपा येथील स्वस्त धान्य दुकानदार हा पात्र लाभार्थ्यांना गेल्या 3 महिन्यापासून स्वस्त धान्य देत नसल्याने आसपा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदार हा प्रत्येकी पात्र लाभार्थ्यांकडून पावती काढून घेतो, परंतु धान्य वितरित करत नाही. मागील महिन्याचा धान्य आलं नाही असं कारण देत रेशन धान्य देण्यास दुकान मालक टाळाटाळ करत असतो. परिणामी दुकानदाराच्या या भोंगर कारभाराला कंटाळून सर्व आसपा ग्रामस्थांनी पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दाखल केलाय, परंतु धडगाव तहसीलदारांकडून दुकानदारावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. स्थानिक पातळीवरील तक्रार करूनही कोणी जबाबदार अधिकारी आसपा गावात फिरकला नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी निवेदन देऊन देखील दुकानदारावर कार्यवाही होत नाही. याचाच अर्थ संबंधित विभाग या भ्रष्ट कामाला खतपाणी तर घालत नाही ना. रेशन दुकानावर कोणत्या अधिकाऱ्याच्या वरदहस्त तर नाही ना, असा सवाल करत संबंधित प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात असून पुढील आठवड्यांपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व आसपा ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. MCA न्यूज मराठीकरिता गोपाल पावरा, धडगाव तालुका प्रतिनिधी. 4 महीना गया अगड़े आमू के मुरियानी दूर तरह खाए त्यामु कोणी ठिकाणी जाणार साहेब आखर कोण यारी लावीन वाटताला ते कोण पा मागणे गेले बोके ते हमू मोने अंडरला सरकार आपते ती भी आमू काय मुदु पुची लावीन यारी ने आपने आप हो ते तिना करे ये टकराट लेतला वीर काय 15 दिवस काय भी निकाल हां 15 दिवस में काय तरी भी निकाल आपण जोई. आम्ही ग्रामपंचायत आसपा येथील रहिवासी गावकरी सर्व मिळून आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज दिला होता रेशन दुकानदाराबाबत. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांकडून आसपा ग्रामपंचायतमध्ये एक साहेब आले होते, त्यांच्या समक्ष आम्ही राहिलो होतो गावकरी सर्व. त्याच्यानंतर त्यांना याला रमेश दोहाणे पावरा याला बोलवलं असता तो आलाच नाही, तो येत नाही असं सांगायचे. मग त्यांच्यापेक्षा तो वरिष्ठ अधिकारी नाही ना, असं आम्ही त्यांना उलट शब्द जाब विचारला होता. त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज दिलं. तिथून आम्ही नंदुरबार पुरवठा अधिकारी साहेबांना पण अर्ज दिलं होतं. आम्ही काय 19/3/2024 आम्ही नंदुरबार पुरवठा अधिकारी साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी असं सांगितलं, त्याला समक्ष विचारलं होतं 27 पर्यंत धान्य वाटप करायचं आणि मी इथे बघून घेईन का मला इथे दिसायला पाहिजे असं सांगितलं होतं त्यांनी. आम्हा सर्वांना त्या साहेबांकडून परवानगी दिली आणि 27 पर्यंत तुम्हाला धान्य भेटेल असं सांगितलं, पण आम्हाला काही धान्य भेटलेलं नाही आहे. आम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचं धान्य अद्याप भेटलेलं नाही हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. आता आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आमची जे कारवाई होत नाही तर आम्ही इथून आसपाहून नंदुरबार पुरवठा अधिकारीपर्यंत पायी मोर्चा काढू असा आम्ही निर्णय घेतलेला आहे.